नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा एम-एस-बी-टी पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसते सगळं. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण आतापर्यंत सर्व युनिट आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, तरी पण एकदा सांगतो. आपल्याला 5 युनिट आहेत. फर्स्ट युनिट आहे हा सिंपल लिफ्टिंग मशीन. ठीक आहे, तर तो 14 ते 20 मार्काला आहे. सेकंड युनिट आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस. ठीक आहे, तर तो 18 ते 20 मार्काला आहे. युनिट नंबर 3 14 ते 18 मार्क्ससाठी आहे. युनिट नंबर 4 12 ते 18 मार्क्ससाठी आहे. आणि युनिट नंबर 5 12 ते 22 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर टोटल जो आपला पेपर जो आहे तो 70 मार्कपैकी आपल्याला अटेम्प्ट करावा लागतो. ठीक आहे, पण क्वेश्चन पेपर हा जवळजवळ 102 मार्कचा असतो. मार्क जे मिळणार आहे ते आपल्याला 70 मार्कपैकीच मिळणार आहेत. ठीक आहे, तर बघा, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल त्याच्यामध्ये किती टोटल 7 क्वेश्चन्स दिले असतील. त्या 7 क्वेश्चनपैकी कोणतेही तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत 2 मार्कसाठी. ठीक आहे, असं त्या 10 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा, प्रत्येक जे आपले 5 चॅप्टर आहेत किंवा 5 युनिट आहेत त्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये टोटल 7 क्वेश्चन आहेत. तर युनिट नंबर फर्स्ट जो आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन त्यामध्ये आहे. यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन येतील याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे त्यामधले 2 क्वेश्चन येतील 4 मार्क्ससाठी. युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 अशा ह्या 3, 4 आणि 5 क्वेश्चनमध्ये एक एक क्वेश्चन राहतील तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी. ठीक आहे, म्हणजे असे ह्याच्यामध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन्स राहतील. ठीक आहे, 7 क्वेश्चनपैकी कोणतेही तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, 10 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 काय, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. कोणतेही 4 क्वेश्चन दिले असतील, त्याच्यामधले कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, असा हा 12 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ए बी सी डी दिले असतील. तर ह्या टोटल 4 क्वेश्चन आहेत. हे 4ही क्वेश्चन तुम्हाला युनिट नंबर फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन त्याच्यामधले राहतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन तुमचा थिअरीचा असेल, 3 क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेमचे असतील. ठीक आहे, तर त्यातला एक थिअरीचा क्वेश्चन, जे उरलेले 3 क्वेश्चन प्रॉब्लेमचे आहेत त्यामध्ये एक तुम्हाला लॉ ऑफ मशीनवर क्वेश्चन राहील किंवा सिंपल आपले जे सिंपल एक्झाम्पल आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन राहतील. आणि 2 एक्झाम्पल तुम्हाला जे आपण टाइप्स ऑफ मशीन बघितलेले आहेत त्या टाइप्स ऑफ मशीनवर तुम्हाला एक्झाम्पल राहतील. त्यासाठी तुम्हाला त्या टाईप ऑफ मशीनचे फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ह्याच्यामध्ये पण सेम अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. असा 12 मार्क्सचा हा पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो पूर्ण चॅप्टर पूर्ण युनिट नंबर 3 इक्विलिब्रियम आहे त्या इक्विलिब्रियम चॅप्टरवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, परत त्याच्यामध्ये परत सेम 4 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन थिअरीचा असणार आहे आणि उरलेले 3 हे प्रॉब्लेमचे असणार आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिपेंड कशावर हा इक्विलिब्रियमवर. ठीक आहे, एक क्वेश्चन थिअरीचा, 3 क्वेश्चन प्रॉब्लेमचे. आणि त्यातली त्यात तुम्हाला त्यामध्ये लॅमिस थिअरम ही कन्सेप्ट आपण बघितली बघा. ठीक आहे, लॅमिस थिअरम, तर त्याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स राहतील. लॅमिस थिअरमवर 2 क्वेश्चन राहतील. एक तर थिअरी क्वेश्चन असेल तर तो लॅमिस थिअरम काय, स्टेटमेंट ऑफ लॅमिस थिअरम किंवा त्याचा यूज काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याच्या कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असेल. आणि एक प्रॉब्लेम असेल किंवा दोन्ही पण तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील. ठीक आहे, त्यामुळे लॅमिस थिअरम व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 हा युनिट नंबर 3 वर डिपेंड आहे इक्विलिब्रियमवर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 परत सेम अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले असतील. 5 क्वेश्चन्सपैकी कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. असं 12 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ए बी सी डी ई. ए जो आहे हा ए क्वेश्चन जो आहे तो युनिट नंबर 2. बी आहे हा युनिट नंबर 4. सी जो आहे तो युनिट नंबर 5. डी आहे हा परत युनिट नंबर 2. आणि लास्ट आहे
युनिट नंबर 5 म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला युनिट नंबर सेकंडवरले 2 क्वेश्चन राहतील, युनिट नंबर 5 मधले 2 क्वेश्चन्स राहतील आणि युनिट नंबर 4 जो आहे फ्रिक्शन त्याच्यामधला एकच क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुम्हाला राहील. ठीक आहे. त्यानंतर आहे या क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन राहतील ए बी सी. त्याच्यामधले कोणतेही 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एक क्वेश्चन 6 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. तर ए बी सी हे 3 बिट आहेत. त्याच्यामध्ये ए आणि बी दोन्ही पण युनिट नंबर सेकंडवर आहे आणि सी जो आहे तो युनिट नंबर 4 वर आहे म्हणजे फ्रिक्शन. ठीक आहे. परत क्वेश्चन नंबर 6 हा याच्यामध्ये परत तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 3 क्वेश्चन दिलेले राहतील. पहिला क्वेश्चन तुमचा फ्रिक्शनवर असेल, नंतर बी आणि हा सी लास्ट युनिट सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा हा सगळा पेपर पॅटर्न आहे. जर तुम्हाला 70 आउट ऑफ 70 जर मार्क घ्यायचे असतील, ठीक आहे, आणि तुम्हाला वाटत असेल तर आपण एखादा चॅप्टर ह्याच्यातला मिस करू किंवा आपल्या एका चॅप्टरची स्टडी करायची नाही, तर युनिट नंबर 4 जो आहे तो युनिट नंबर 4 तुम्ही केला जरी नाही, प्रिपेअर जरी नाही केला, त्यातला फक्त एखादा थेरी क्वेश्चन जरी केला, ठीक आहे, तरी तुमचा 70 आउट ऑफ 70 पेपर सॉल्व्ह होणार आहे. पण जर तुम्हाला पूर्ण जर पेपर अभ्यास करायचा असेल, आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल, तर मात्र तुम्हाला सगळ्या हा युनिट 5 चे 5 क्वेश्चन्स तुम्हाला चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील. ठीक आहे. पण क्वेश्चन जो आहे युनिट नंबर 4 जो आहे, ठीक आहे, तो तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये परत सांगतो, क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण तुम्हाला थिअरी आहे. क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 हे प्रॉब्लेमॅटिक आहेत. फक्त क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 याच्यावर एक एक क्वेश्चन तुम्हाला थिअरीचा असणार आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, जेवढे काय थिअरी क्वेश्चन्स आहेत, म्हणजे बघा टोटल जर थिअरीचा जर विचार केला तर थिअरी तुम्हाला टोटल 18 मार्क्ससाठी विचारतात. ठीक आहे. आणि उरलेले सगळे एक्झाम्पल्स किंवा प्रॉब्लेम्स असतील. ठीक आहे. तर पुढचं लेक्चर जो होणार आहे आपलं, तर ते 18 मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे. जर पुढच्या लेक्चरचे जर तुम्हाला अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.